मित्रांनो, आपल्याला जर आपल्या मनात असेल की आंब्याची आपल्याला बाग बनवायची, तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, हे आमचं जे लोकेशन आहे हे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात बामणी हे गाव आहे आणि ही आमची केशर आंब्याची बाग आहे बघा. हे जे केशर आंबे आहेत याला भरपूर मागणी आहे मार्केटला. एक नंबरला हापूस आणि दोन नंबरला आहे केशर आंबा. आता हापूसपेक्षा केशर आंब्याला भाव वगैरे जरा कमी असतो, पण याची क्वालिटी एकदम चांगली आहे ना. आपल्या माळरानामध्ये जे पीक म्हणतात ते पीक चांगलं येते ह्या केशर आंब्याचं. मित्र, आमची इकडची जी जमीन आहे ही मुरमाड जमीन आहे आणि ह्या मुरमाड जमिनीला म्हणजे निचऱ्याची जी जमीन आहे तर त्याच्यामध्ये हे केशर आंबे हे जास्तीत जास्त येतात. आणि हे बघू शकता आपण, जवळपास ही 10-11 वर्षापूर्वीची बाग आहे. आम्ही ज्या व्यक्तीचं हे जे शेत घेतलं होतं तर त्यांनी ही बाग वगैरे त्यांनी लावलेली होती 10 ते 11 वर्षापूर्वी. आम्ही आता तिकडे 1 एकरमध्ये सघन पद्धतीनं जवळपास 800 झाडं बसलेत आमच्या त्या 1 एकरमध्ये. आम्हाला जवळपास 5 एकर ही बागच करायची. आता त्याचा रिझल्ट बघणार आहोत आम्ही आणि हे रिझल्ट. आणि मित्रांनो, जसं पंजाबराव डक यांनी सांगितलं होतं की ज्या वर्षी आपण जास्त आंबे खाल्ले त्या वर्षी पाऊस कमी पडतो. निश्चितच खरं ब्रीदवाक्य आहे त्यांचं. कारण की यावर्षी मोहर भरपूर आला होता, पण ते मोहर टिकला नाही आणि काही धुक्यानं गेला, काही वाऱ्यानं हे आंबे गेले. आता हे बघू शकता, आमच्या झाडाला फक्त 10%च आंबे राहिले. एवढे भरपूर आंबे होते, पण काही वाऱ्यानं पडले, काही त्या अवकाळी पावसामुळं पडले. तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे वळूयात आपण. हे जे आपल्याला केशर आंब्याची ज्यावेळेस बाग करायची असं तुमचा जे विचार असेल, तर प्रथम आपल्याला सघन पद्धतीनं करायची का 15x15वर करायची हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्याला कमी प्रमाणामध्ये शेती आहे तर त्यांनी सघन पद्धतीनं आंबा बाग केली तर चालते. म्हणजे एका एकरला कमीत कमी 800 झाडं ह्या सघन पद्धतीनं बसतात. पण ती सघन पद्धतीनं ज्यावेळेस आपण पेर करतो तर उत्तर दक्षिण हे असे आपल्याला 5x12वर अशी पेर करायची. म्हणजे त्याच्यामध्ये 800 झाडं बसतील आणि वाऱ्या वावधानानं जे नुकसान होईल तर ते टळल्या जाते. कारण की एकामध्ये झाडाच्या फांद्या जाऊन बसतात आणि अशी उभी लाईन लावल्यामुळं वारं इकडून जरी आलं तरी पण ते मधल्या बागेला काही होणार नाही. बाहेरचे एखादं आंबे गळू शकतात. आणि मित्रांनो, अगोदर आपल्याला चांगल्या व्हरायटीचे केशर आंबा व्हरायटीचे आपल्याला रोपं मिळणं महत्त्वाचे आहेत. कारण की विश्वासू नर्सरीमधून, शासकीय नर्सरीतूनच आपण हे रोपं आपण विकत घ्यायला पाहिजे. आम्ही जसं कृषी विद्यापीठ परभणी येथून हे रोपं आणले. 90 रुपयाला आम्हाला ते झाड भेटलं. 1 ते 1.5 फुटाचं ते झाड आहे आणि त्याच्या जर पुढं जर समजायला तुम्हाला जर चांगले मोठे झाडं घ्यायचे असेल तर या साईजचे तर हे जवळपास 150-1 रुपयाला झाड पडते. हे पण परवडते, पण याला आपल्याला कटही करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये जिथं आपल्याला पेरणी करायची त्याच्यामध्ये आपल्याला नांगरटी करून असे लांब लांब असे 3x3चे आपल्याला सरी मारणं गरजेचं आहे त्या JCBद्वारे. म्हणजे ते केलेलं चांगलं. ते खडकाळ जमिनीसाठी. जर जमीन आपली मुरमाड असेल आणि मदाळ असेल तर आपण नांगराचा तास जरी मारला तरी पण चालतं आहे शेतकरी मित्रांनो. पण आम्ही काय केलं, जवळपास 3x3ची अशी सर खोदली. आता आम्हाला एका एकरमध्ये आम्हाला 18 लाईनी अशा बसल्या जवळपास. आणि 18 लाईनी बसल्या त्याच्यामध्ये आम्ही वरची जी माती आहे मऊ माती ती बाजूला टाकली आणि खाली खडकाची बाजूला टाकली. आणि ज्यावेळेस आपल्याला हे करायचं तर मग वरून मऊ माती खाली टाकली आणि खडकाळ वरून. तर मऊ माती टाकल्याच्या नंतर आम्ही रापलेलं शेणखत त्याच्यावर टाकलं, सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे टाकलं, काही पालापाचोळा टाकला आणि ते आम्ही बुजून घेतलं. आणि पाऊस पडल्याच्या नंतर मग आम्ही खोऱ्यानं ते 5-5 फुटावर आम्ही असे खड्डे करून खोऱ्याद्वारे आणि आम्ही ते रोपं असे लावली. रोपं लावताना बाजूचं निर्जंतु करणं पण महत्त्वाचं आहे. त्याला आपल्या कृषी सेवा केंद्राकडून आपण औषधी घेऊ शकता. कारण की त्याला बाजूला सिंगल सुपर फॉस्फेट
काही युरिया वगैरे टाकायचं तर आपल्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. म्हणजे आपण ह्या बागेचं सांगत आहोत. तर त्याला ठिबक केलं तर सगळ्यात चांगलं, सगळ्यात उत्तम. जवळपास मित्रांनो 1 ते 1.5 वर्षामध्ये या पद्धतीनं असे झाडं असे तयार होतात बघा. आम्ही 3 फुटाचे घेतले होते हे झाडं. तर हे या पद्धतीनं जवळपास 2 ते 2.5 वर्षामध्ये हे असे होतात. आता याला भरपूर मोहर आला होता, पण आम्ही प्रथम मोहर घेतला नाही. फक्त कॅनोपी तयार करते वेळेस कसं याचं अंतर जास्त होतं म्हणून आम्ही वरून घेतली. आणि आपण जर 5 फुटावर जर लावले तर आपल्याला इथून कट करणं भाग आहे आणि इथून 3 फांद्या 3-4 3-4 3-2 अशा पद्धतीनं फांद्या आपल्याला घ्यायच्या असतात. तर हे बघू शकता आम्ही हे आंतर पीक म्हणून म्हणजे इथं तूट होती म्हणून हे आम्ही असे हे नंतर 2 वर्षापूर्वी हे असे आम्ही आंबे लावलेत बघा. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हरायटी महत्त्वाची आहे. व्हरायटी चांगली मिळणं खूप महत्त्वाचे आहे. आणि आता हे जवळपास 11 वर्षापूर्वीचे झाडं आहेत, पण त्याला आम्ही ठिबकद्वारे 2-2 नळ्या टाकून असं 2 दिवसाआड 2 दिवसाआड आम्ही याला पाणी देतो बघा. आता ही आमची काय 40च आंब्याची बाग आहे. जवळपास ₹1,00,000 आम्हाला गुत्त मागितली व्यापाऱ्यांनी. आता आम्ही 25 तारखेला देणार आहोत. आपल्याला चर खोदून आणि ₹90 जरी झाड घेतलं किंवा ₹150 घेतलं तर आपल्याला त्याचे खत व्यवस्थापन, खोदकाम, JCBचे पैसे, मजुराचे पैसे असं सरासरी धरून चला एका झाडाला ₹500 खर्च तुम्ही धरून चला. तर 8×5 = जवळपास 40,000 आपल्याला एका एकरमध्ये लागणार आहेत. आणि पण हे आंबा बाग कशामुळं परवडते? आता पारंपरिक पिकाच्या हिशोबानं आपण जसं भुसार माल दरवर्षी आपल्याला नांगरटी करावं लागणार, त्याला पाळी करावं लागणार, त्याला फवारणी, त्याला बी भरण वगैरे. तर हे सगळे आपली बचत होणार आहे. एकदा झाडं लावले तर आपल्याला त्याला काहीच खर्च नाही शिवाय फवारणीचे. आणि कटई तर आपण स्वतः करू शकतो आपण. आणि शिवाय 3-4 वर्षाचे झाडं होईपर्यंत आपण आंतरपीक जसं भाजीपाला, वांगे, टमाटे, अद्रक वगैरे, लसूण घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो त्याच्यामध्ये आंतरपीक. त्या आंतरपिकातून आपलं एका वर्षामध्ये हे आंब्याचा खर्च आपल्याला निघून जाते. तर माझं तर सजेशन आहे, पारंपरिक शेती केल्यापेक्षा आपल्याला हे आंब्याची बाग ही परवडती. आणि आपण जर पिकून जसं आता देवगड हापूस आंबा, देवगडला तिकडं मुंबई त्या साईडला, जर कोकणामध्ये बरेच शेतकरी स्वतः बाग आहे त्याची स्वतः पिकवतात आणि स्वतः हातावर विकतात आणि पार्सलद्वारे बॉक्समध्ये पॅकिंग करून देतात. आता ते प्रोफेशनल शेतकरी आहेत. आपण पण तसं हळूहळू जर केलं, आता महाराष्ट्रामध्ये भरपूर बागा आहेत, पण इकडून जसं नांदेड साईड, जसं सोलापूर, जसं संभाजीनगर, मुंबई या साईडचे पण प्रोफेशनल शेतकरी तशा पॅकिंग करून विकतात. पण आपल्याला तेवढं जरी नाही झालं तरी आपल्याला व्यापाराला जर आपण कच्चा जरी माल दिला तरी बी चालते. आणि मित्रांनो बघा, ह्या आंब्यामध्ये कसं आहे, कच्चा पण माल विकतो, पिकून पण विकतो आणि पिकल्याच्या नंतर 5-6 दिवस पण खराब होत नाही. त्याच्यामुळं हे बेटर ऑप्शनल आहे आंबा बागायत शेतीचं. तर नव्या पिढीच्या जे मुलांनी, नवीन शेतकरी जे झालेत त्यांनी हे निश्चितच हे आंबा बाग त्यांनी करायला पाहिजे. पारंपरिक पिकामध्ये तेवढं काय परवडत नाही. हे असं सोयाबीन कमी भावामध्ये विकतं आहे. आता हे इथं आमच्याजवळ एक राठोड साहेब आहेत, राठोड म्हणून एक शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याची जवळपास 5 एकरची आंबा बाग आहे आणि त्यांनी आम्हाला माहिती दिल्याप्रमाणे ₹105 किलोचा भाव त्यांना मिळाला. मुंबईचा व्यापारी आहे. तर हे अशा पद्धतीने 105 म्हणलं तर बघा ना, एका एकरला 5 लाखाचं उत्पन्न जवळपास होऊ शकते. तर विचार करा शेतकऱ्यांनो, तरी विचार करा शेतकरी बांधवांनो. आणि आंबा बाग जर करायची असेल तर आमचे व्हिडिओ बघत जा, कारण की माझ्या ह्या चॅनलवर आंब्याविषयी भरपूर मी माहिती दिलेली आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.